मुंबईत अंधेरी ईस्ट या परिसरात मॅनहोलमध्ये पडून एक महिलाची मृत्यू झाली। विमल गायकवाड महिलेचं नाव आहे। आपल्यासोबत विमल गायकवाडची चुलत बहीण आहे। आपल्यासोबत उषा साबळे नाव आहे। उषाजी, काय माहिती मिळाली, कधी माहिती आपल्याला मिळाली की अशी प्रकारची घटना घडलेली आहे? सर, आम्हाला रात्री 11:15 वाजता फोन आलेला की तुम्हाला MIDC पोलीस चौकीमध्ये यायचंय। फक्त एवढंच सांगितलेलं की तुम्हाला MIDC पोलीस चौकीमध्ये यायचंय। तर आम्ही लगेच निघालो, सगळे परिवार, माझे मोठे भाऊ, त्यांचे हस्बंड वगैरे सगळेच, त्यांचे भावाची मुलं, आजूबाजूचे लोक पण, सगळे इतर लोक, आम्ही लोक इकडे आलो। तर नीट काही सांगितलं नाही, तर नंतर सांगतो तुम्हाला कुपर हॉस्पिटलला जायचं, कुपर हॉस्पिटलला जायचं एवढं सांगत होते। म्हणजे असं काय झालं की एक तर ज्वेलरी, म्हणजे नक्की काय झालं, एक पोलीस मॅटर, ठीक आहे, काही पण असू शकतं ना, काय चोरीचं मॅटर काय आम्हाला कन्फर्म होत नव्हतं। नंतर बोलले नाही ते ॲक्सिडेंट आहे, काय नाही, ते राहिलेच नाही आहेत, जागीच ते ठार झालेले आहेत। 11 त्यांचा जीव गेलेला आहे, डायरेक्ट असं सांगण्यात आलं। मग आम्हाला डायरेक्ट कुपर, तेव्हा आम्हाला काहीच कळत नव्हतं, आम्हाला फक्त आमचा माणूस बघायचं होतं नक्की की ते आमचं आहे की नाही। मग आम्ही कुपर हॉस्पिटलला सगळे तसेच गेलो। त्याच्यानंतर मग खूप उशिराने पंचनामा, नाही तेच आहे, तुमचं सामान आहे, त्यांचं बॅग आहे, त्यांचं काही ज्वेलरी होतं, ते सगळं देण्यात आलं आम्हाला। नंतर खूप उशिराने आम्हाला आतमध्ये घेऊन बॉडी दाखवलं, मग शुअर झालो आम्ही की ते आमचाच माणूस आहे। पण हे नाही कळत आहे सर, एवढं काम करणारा माणूस आहे, अजून त्यांचं काही वय नाही आहे, काय नाही आहे, मग त्या माणसाला हे असं अचानक जे झालेलं आहे कशामुळे झाले, तर ते हे चेंबर ओपन कसं ठेवू शकतात? BMC आहे, मेट्रो आहे, जे पण काही आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल ॲक्शन घ्यायचंच आहे आणि त्यांना आम्हाला ते सगळं हेल्प द्यावंच लागतं। त्यांच्या हस्बंडला फक्त ते सांभाळत होते, त्यांचा भरपूर इश्यू आहे, तर त्यांना मदत करावीच लागेल। आणि प्लस आम्हाला तो न्याय पाहिजे, म्हणजे पाहिजेच, की आज त्या व्यक्तीचा जीव गेलाय तर तुमच्यामुळेच गेलाय ना सर। जर तिकडे तुम्ही काही पण एक ठेवलं असतं, साईन बोर्ड ठेवा, अरे एवढा 100 किलोमीटर जर तो खड्डा आहे, 100 किलोमीटर जर ती पोहत गेलेली आहे, ते पण एका ऑटो ड्रायव्हरने बघितलं म्हणून ते आम्हाला माहिती पडलं, नाही तर ते पण माहिती झालं नसतं। आज आम्ही काय केलं असतं, शोधत राहिलो असतो किती दिवस। मग त्यामुळे चला, तो ऑटो ड्रायव्हर एक बघितलं, त्याने कॉल केला, सांगितलं, ॲक्शन पण सर उशिरा घेतलेलं आहे। माणूस जर 8:30ला सुटलेला आहे, तुम्ही आम्हाला 11:15ला कॉल करताय, ठीक आहे, ही चुकी कुणाची? आणि नंतर काहीच नाही ॲक्शन घेता, फक्त तुम्हाला बॉडी घेऊन जायचंय, बॉडीचा पंचनामा करायचंय, हे तुम्हाला पण पोलीस स्टेशन आहे, तुम्हाला पण कळलं पाहिजे ना की चुकी त्यांची आहे, तर तुम्ही आताच कंप्लेंट द्या। काय वाटतं तुम्हाला, चुकी कोणाची आहे, कोणाची जबाबदारी जी आहे ते तय केली पाहिजे, फिक्स केली पाहिजे? सगळ्यामध्ये केअरलेस झालेला आहे, पोलीस स्टेशनचं पण केअरलेस झालेलं आहे, BMC मेट्रो जे पण आहे त्यांच्याकडून पण चुकी झालेली आहे आणि आम्हाला तो न्याय मिळालाच पाहिजे। तो जर एवढा मोठा खड्डा होता, चेंबर होतं एवढा मोठा, तर तुम्हाला त्याच्यावरती साईन बोर्ड किंवा काही ना काहीतरी तुमचा एक कर्मचारी ते ठेवला पाहिजे होता। बरोबर आहे सर, काल एवढा पाऊस होता, ठीक आहे, जागोजागी पाणी येते, आम्ही बघितले भरपूर ठिकाणी सगळे उभे होते, त्या ठिकाणी का नव्हते? विमल गायकवाड काय करत होती, केव्हापासून काम करत होती आणि घराची परिस्थिती काय आहे? घरात कोण कोण आहे? परिस्थिती दोघंच नवरा बायको आहेत, वाईटच आहे परिस्थिती। हस्बंड कामाला नसल्यामुळे जसं लग्न करून आले तिलाच काम करावं लागते, त्यांचा इश्यू झालेला आहे, भरपूर वर्षापासून ते काम करत आलेले आहेत, एक कधी आजारी पडल्याच नाही, हे फर्स्ट टाइम त्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे। आता हे विचार करा, त्यांच्या हस्बंडचं कसं काय आम्ही करू शकतो सगळं? आज तेच होते, सगळं बघत होते, माहिती फॅमिली किती दिवस असे सर, शेवट त्यांना काढायचंय, बरोबर आहे ना? मग त्यांच्यासाठी त्यांना काही ना काही त्यांना आम्हाला करून द्यायचंच आहे आणि BMC आहे, मेट्रो आहे, त्यांना हेल्प करायचं आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला कारवाई करावीच लागेल आणि त्यांना ॲक्शन घ्यायलाच पाहिजे त्यांचं ॲक्शन। त्याच्यासोबत मरुला गायकवाड जी आहेत, जे अप्पाशा गायकवाडचे भाऊ आहेत, कधी काय माहिती पडायला, आपण कुठे होते आपण? आणि काल खूप पाऊस होते, ट्रेनही बंद होती। मी राहायला डोंबलला आहे। मला सोलापूरमधून फोन आला त्याच्या भाच्याची, त्या भाच्याची फोन आला, विमला त्याची तब्येत काय आहे? म्हटलं ते काल तर आमच्याबरोबर 1 तास बोलली, त्याला काय झालं तब्येत? कामावर गेले असेल, घरी असेल ते पवायला, नाही तुम्ही थोडा विचारपूस करा। म्हटलं काय झालं तर ते, नाही तुम्ही थोडा विचारपूस करून मला फोन करा। म्हटलं ठीक आहे, म्हणलं विचारपूस, म्हणलं त्याच्या पवायला आमच्या मामाचा मुलगा राहतो, त्याला फोन केला, अरे विमलचे काय रे, काय झालं, तब्येत ठीक नाही का हॉस्पिटल आहे का? नाही असं मला पण काही एवढं माहिती आहे, पोलीस स्टेशनमधून फोन आलेले आहे, मला पोलीस स्टेशनला जायचं आहे आम्हाला। म्हणलं अजून गेलं नाही, जायचं आहे, गेल्यावर तुला फोन करून कळवतो असं काय झालं। आता घराची परिस्थिती काय आहे, घर कसं चालणार आहे? कारण तुमचे जे भाऊ आहेत त्यांची मेडिकल परिस्थिती ठीक नाही आहे।
घराची परिस्थिती दोघं नवरा बायको दोघंच आहे आणि वरून काय तो काय कामाला माझा भाऊ कामाला नाही, ती एकटीच काम करते. त्याच्यामुळे आता परिस्थिती बिकटच होणार आहे सगळं. काय मागणी आहे सरकारकडनं, काय मागणी आहे तुमची आणि आपल्याला काय वाटतं कोणाची चुकीमुळे हे सगळं झालं आहे, कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी होती? हे काय BMCची आहे माहिती नाही, काय मेट्रोची आहे माहिती नाही, कोणाची जिम्मेदारी आहे त्यांनी हे करायला पाहिजे ते सगळं. आपल्यासोबत पुरुषोत्तम आहे ज्यांनी काल रात्रीपासून हे सगळं बघितलं आणि आता पोलीस सध्या गुन्हा नोंद करत आहेत. पुरुषोत्तम, कालपासून काय काय झालं आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे, गुन्हा नोंद करत आहेत, कोण तक्रार देत आहे? सध्या तरी त्यांचे जे मिस्टर आहेत तर ते या ठिकाणी तक्रार धरण्यास आलेले आहेत. पोलीस प्रशासन पण त्यांचा तक्रार घेत आहे आणि ज्यांच्या विरोधात जे काही झालेलं आहे म्हणजे ते त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करू असं आम्हाला इथल्या प्रशासनाने सांगितलेलं आहे. आतापर्यंत पोलिसांनी एक ॲक्सिडेंट ADR पण दाखल केलेलं नाही, ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट पण दाखल केलेला नाही आहे. पोस्टमॉर्टममध्येही खूप उशीर झाला आहे. काय झालं काल ते मदतीसाठी जेव्हा 1 तासचा वेळ लागला तेव्हा ते सध्या कूपर हॉस्पिटलला घेऊन गेले होते. आजूबाजूलाही ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, तिथे नेऊन गेले नाही. ॲक्च्युली ती तसं जर बघायला गेलं तर महिला त्या 9 वाजता त्या ठिकाणी पडल्या होत्या. 9 वाजता पडल्यानंतर साधारणतः 11:30च्या सुमारास त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि 11:30 वाजेपर्यंत तर त्या पाण्यामध्ये महिला कुठलीच जिवंत राहणार नाही, आम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्या लोकांनी इथल्या प्रशासनाने डायरेक्ट कुपरलाच घेऊन गेलेलं आहे आणि त्यानंतरनं इथल्या ज्या आमच्या नातेवाईक आहेत त्यांना कळवण्यात आलेलं आहे. आणि आता आम्हाला सकाळी आम्ही स्वतःहूनच आलेलो आहे की त्यांच्या विरोधात मग पोलीस प्रशासनाने काय स्वतःहून त्यांच्यावर कोण दोषी आहे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण आम्हाला असं वाटलं की आपण जर या लोकांना सोडलं तर अशा अनेक लोकांचे बळी जाऊ शकतात. तर या महानगरपालिकेला धडा शिकवला पाहिजे, कारण सध्या तर या महानगरपालिकेवरती प्रशासन आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी इलेक्शन झालेले नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळं ह्या विकास कामाचं होत नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतो असं माझं महानगरपालिकेला आणि या महाराष्ट्र सरकारवरती गंभीर आरोप आहे. खूप खूप धन्यवाद. तर सध्या मुंबईत जे MIDC पोलीस स्टेशन आहे, MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि पुढील तपासणी पोलीस करणार आहे. पण नक्कीच मोठा प्रश्न असा आहे की कोणाची चुकीमुळे ही घटना घडली. याच्या पूर्वीही अशा प्रकारचे मॅनहोलमध्ये पडून मृत्यूची घटना घडलेली आहे आणि आता पुन्हा एक घटना घडलेली आहे. तर नक्कीच कोणाच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मृत्युंजय सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.